नमस्कार मित्रांनो, मी नवनाथ गायकवाड स्वागत करतो तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। आज 8 एप्रिल सोमवार। आज सकाळीची एक ट्रिप घेऊन आलो होतो पिंपरीला मार्केटला। आता वाजले 5:30 काहीतरी। थांबलो आता इथे चौकात येऊन। आता इथून काही मिळतंय का, चला तर मित्रांनो, व्हिडिओवरती जर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो। चला करू आजच्या व्हिडिओला सुरुवात। मित्रांनो, इथं माधवबाग क्लिनिकमधून एक भाडं आलेलं आहे। 238 रुपयाची दाखवलेलं होतं, कुठलंही काय माहीत नाही। पाहू कुठं जायचं आहे, काय आलं पिकअपला। मित्रांनो, माधवबाग क्लिनिकमधून जे भाडं घेऊन आलो होतो म्हाडा कॉलनीमधून पिंपरी, इथं पुणे रेल्वे स्टेशनला आणून सोडले। पुणे रेल्वे स्टेशन बस स्थानक इथं आणून सोडले। त्याचे मला 255 रुपये मिळाले। दाखवताना मला 238 दाखवलेलं होतं। पहिली ट्रिपची सुरुवात तर झालेली आहे चांगली। पाहू आता दुसरी कुठली ट्रिप मिळते। मित्रांनो, स्टेशनवरून एक मेट्रोवरती ट्रिप घेऊन आलो होतो। इथं रास्तापेठचं इथं सोडले। पाहू आता इथून काही भाडं लागते का, नाही तर थोडं पुढं जाऊ। त्याचे मला जे भाडं घेऊन आलो त्याचे मला 30 रुपये दिलेत। चला तर मग पाहू आता कुठली ट्रिप मिळते काय। मित्रांनो, रास्तापेठेच्या तिथं थांबलो होतो। तिथं दारोवाला पुलाजवळून एक आजी चालल्या होत्या दगडूशेठ हलवाई गणपतीसाठी, म्हणजे दर्शनासाठी। तर मग त्यांना घेऊन आलो दगडूशेठ हलवाई गणपतीजवळ। त्यांनी 20 रुपये दिले मला, तिथं सोडलं आणि मग आता येऊन थांबलो इथं नूतन नुमवी प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय तिथे येऊन थांबलो समोर त्याच्या। पाहू आता इथून कुठं भाडं मिळतं का काय। चला तर मग राहा माझ्यासोबत। मित्रांनो, पुण्यातून म्हणजे शनिवारवाड्याजवळ नारायण पेठेतून भाडं पडलं होतं बिशप स्कूल कल्याण नगर। त्याचे मला 161 रुपये मिळाले। इथं आणून सोडलं बिशप स्कूलला। आता चला तर पाहू आता दुसरी कुठली ट्रिप मिळते इथं। आता इथून काही ट्रिप मिळेल म्हणून गॅरंटी कमीच आहे, पाहू। मित्रांनो, कल्याणनगर भागातून एक ट्रिप मिळाली होती। इथं सोलापूर बाजार म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज मार्केट सावली परिसर इथं घेऊन आलो। आता इथं सोडलं होतं भाडं, तर त्याचे मला काहीतरी 117 रुपये मिळाले। चला तर आता पाहू दुसरी कुठली ट्रिप मिळते काय। मित्रांनो, इथं थांबलं बराच वेळ झालं पण काय भाडं लागलं नाही। पाहू थोडं पुढं जाऊ, पाहू पुढं जाऊन लागतंय काय भाडं पुढं। आता कॅम्पात आहे मी सोलापूर बाजारच्या तिथं। चला मित्रांनो, कॅम्पातून पुढं निघालो तर लगेच मला भाडं मिळालं होतं मीटरवरती। मारुती मंदिर रास्ता भेटेल इथं आणून सोडले। थोडंसं पुढे येऊन इथं थांबले। आता तेव्हा आता इथून पुढं भाडं लागतंय का, आता थोडं पुढं जाऊ। चला तर मग राहा माझ्यासोबत। मित्रांनो, आता मला एक ट्रिप आली होती। त्या ट्रिपला म्हणजे पिकअप लोकेशनला जात होतो त्याच वेळेस फोन आला कस्टमरचा। हिंदीमधून बोलत होता ते। तर त्यांनी फोन केल्यानंतर मला म्हणलं की तुमचं फोनपे आणि गूगल पे चालू आहे का। मी म्हणलं फोनपे चालू आहे। तर तो म्हणजे हिंदीतून सांगत होता की मुझे पैसों की ज़रूरत है, थोड़ी मेडिकल लेना है, तो मुझे पैसा भेज दो, लोकेशन पे आने के बाद मैं आपको दे देता हूँ। तर मग मी म्हटलं की लोकेशन तुमच्या लोकेशनलाच मी आलेलं आहे, जवळचीच होती, त्यामुळे मी काही लगेच तिथं पोहोचलो। मी मग नंतर मराठीतून बोलायला सुरुवात केली। म्हणलं ठीक आहे, मी तुमच्या लोकेशनलाच आहे,
कुठे आहे मेडिकल, मला दाखवा, मी हे करतो. त्याने लगेच फोन कट केला. परत मी 2-3 वेळा ट्राय केलं फोन लावण्याचा, तर फोन उचलला नाही. ट्रिपसुद्धा कॅन्सल करून टाकली त्यांनी. आणि मग आता नंतर मला लगेच लक्षात आलं की हे फेक ट्रिप आहे. मी परत त्या नंबरवरती फोन केला, उचलल्यावर म्हणलं काय प्रॉब्लेम आहे, तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो म्हणलं, काय असेल ते. तर तरी त्यांनी ट्रिप कॅन्सल करून टाकली, म्हणजे फोन कट केला लगेच. मग नंतर मी इथं बरेच रिक्षावाले 2-3 जण होते आणि यांच्याशी बोललो, तर मग ते म्हणले की अशा ट्रिपा इथं पडते, तर 2-3 दिवसामध्ये एक तारखेची ट्रिप पडते अशी. तर मित्रांनो सावध राहा. आपल्या पुण्यातसुद्धा ट्रिपला म्हणजे एक ट्रिप येण्याला सुरुवात झालेली आहे, तर जरा लक्ष द्या. एवढंच. पाहू आता पुढली ट्रिप मिळते दुसरी काय. मित्रांनो रास्तापेठ, कसबापेठ त्या भागात काय भाडं लागत नव्हतं. लागले होते एकच ट्रिप, ते पण फ्रॉड होती. त्यामुळे मग तिथून डायरेक्ट शनिवारवाड्याजवळ आले. पाहू आता इथून पुढं भाडं लागतं आहे का, नाहीतर 11:30 वाजता शाळा सुटणार आहे पोरांची. 11:30 वाजता शाळा सुटणार आहे पोरांची. मग त्यावेळेस पोरांना आणायला जावं लागेल. भाऊ पोरांना घेऊन आल्यानंतर म्हणजे 11:30ला पोरांना आणायला जावंच लागेल. त्यामुळं आता जरा सध्या पाहू, आलं कुठलं भाडं तर ठीक, नाही तर मग जाऊ घरी. मित्रांनो शनिवारवाड्याजवळूनच एक ट्रिप पडली होती मला, ईशान्य मॉल रोड, शास्त्रीनगर, गारवडा. त्याची मला काहीतरी 123 रुपये मिळाले. आणून सोडले आता ट्रिप इथं. आता पाहू तिथून काही लागतं आहे का, नाही पुढं चलत राहू. थोडीफार ट्रिप मारून निघायचं घरी. 11:30 शाळेतून आणायला जायचं पोरांना. चला पाहू मग, बघू ट्रिपची वाट. मित्रांनो तिकडनं येत असतानाच विश्रांतवाडीच्या तिथून भाडं लागलं, हवालदार माळ्यातून गोकुळनगर धानोरी, प्रणवराज रेसिडेन्सी म्हणून तिथं आणून सोडलं भाडं. आता जाऊ बाहेर, रस्त्याला थांबू थोडं, पाहू अजून एखादं लोकल भाडं लागलं तर ठीक आहे. ह्या भाड्याचं मला काहीतरी 48 रुपये मिळाले. खाली 2 किलोमीटरचं भाडं होतं. पाहू आता दुसरी ट्रिप कुठली मिळते काय. मित्रांनो होम रूटचं लोकेशन टाकल्यानंतर उबेरला भाडं पडलं मला माधवनगरमधून, सॉलिटरी बिल्डिंगमधून भाडं पडलं वायरलेस कंपनी दिघी. आता इथं आणून सोडलं आहे भाडं आतमध्ये. बाहेर आलं होतंच काहीतरी मला 155 रुपये मिळाले. तर मित्रांनो आता पाहू येतं का कुठलं भाडं, करू थोडा वेळ वाट पाहू, नाही तर मग जाऊ घरी पोरांना घेण्यासाठी. वेळ तर झालेला आहे, 10:30 वाजून गेलेत. 11:30ला शाळा सुटणार आहे. घरी जायचं 1 तास तरी लागेल घरी जायला. चला तर मग जाऊ आपण घरी. आता मित्रांनो आज इतकंच आता व्हिडिओमध्ये, उद्या पुन्हा भेटू. चला तर मग, राम राम, जय महाराष्ट्र.